राज्यात शेतकरी कर्जमाफी योजना राबवली जात असताना राज्यातील नागरी सहकारी बँकेचा कर्जदारांना राज्य शासनाच्या माध्यमातून एक मोठा दिलासादायक अशी बातमी संदर्भात महत्त्वाचा GR 2 जुलै 2026 रोजी जारी करण्यात आला आहे। मी अजय धनगर स्वागत आहे आपल्या महाराष्ट्र अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये। चला व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, शेअर करा। चला GR बघूया। नागरी सहकारी पतसंस्थांना सामोपचार परतफेड कर्ज योजना लागू करण्यासाठी 31 मार्च 2027 पर्यंतची मुदतवाढ दिली होती आणि याच्यामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून नागरी सहकारी बँकांना सुद्धा एकरकमी परतफेड योजना अर्थात OBS योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे। मित्रांनो, याच्यामध्ये आपण बघू शकता की 31 मार्च 2027 पर्यंत राज्यातील नागरी सहकारी बँकांना एकरी रकमी कर्ज परतफेड योजना राबवण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली आहे। याच्यामध्ये आपण पाहू शकता योजनेचे नाव काय आहे। नागरी सहकारी बँकेसाठी एक रकमी कर्ज परतफेड योजना 2026-27। याच्यामध्ये 31 मार्च 2025 पर्यंत जी कर्ज खाती डाऊटफुल किंवा त्यावरील वर्गवारीत समाविष्ट केलेले असतील अशी कर्ज खाती यांच्यासाठी प्राप्त असणार आहे। याच्यामध्ये अपात्र कोण असणार आहे ते बघूया आपण की रिझर्व्ह बँकेच्या सदर सूचनेवरून जे कर्जदार आहेत त्यामध्ये रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वाचे अथवा आदेशाचे उल्लंघन करून वितरित केलेले कर्ज आजी व माजी संचालकांना व त्यांच्याशी हितसंबंध असणाऱ्या भागीदारी संस्था कंपन्या यांना दिलेल्या कर्जांना अथवा जमिनीस कर्जाचा रिझर्व्ह बँकेच्या पूर्व परवानगीशिवाय सादर सवलत देता येणार नाही व संचालकांच्या कुटुंबातील व्यक्तींना दिलेल्या कर्जासाठी अथवा ते जामीनदार असलेल्या कर्जांना सदर योजना लागू होणार नाही। पगारदाराचा मालकाशी जर पगार कपातीचा करार झाला असेल अशा पगारदारांना दिलेल्या खावटी कर्जासाठी सदर योजना लागू होणार नाही। ही योजनेची मुदत 31 मार्च 2027 पर्यंत राहील आणि 28 फेब्रुवारी 2027 पर्यंत प्राप्त झालेल्या अर्जावर 31 मार्च 2027 पर्यंतचा निर्णय घ्यावा लागेल। आता योजनेची व्याप्ती काय आहे? ही योजना सर्व प्रकारच्या कर्जदारांना तसेच कर्ज तात्पुरती उचल मर्यादा बिल डिस्काउंट व इतर अर्थात सवलतींना लागू होईल। कोणत्याही कायद्याअंतर्गत कारवाई चालू असणाऱ्या कलम 101 अन्वये वसुली दाखला प्राप्त कलम 91 अन्वये प्राप्त झालेल्या कर्जदारांना सुद्धा ही योजना लागू होईल। जिथे कर्जदाराची एकापेक्षा जास्त कर्ज खाती असतील त्यापैकी एखादी काही कर्ज खाती अनुत्पादक झाली म्हणून सर्व कर्ज खाती समूह कर्ज अनुत्पादन होतात तर सर्व कर्ज खात्यांना एक रकमी कर्ज परतफेड योजनेची सवलत देण्यात येईल। मित्रांनो, याच्यामध्ये कर्ज परतफेड करण्याची जी कालावधी आहे कर्जदारांनी नागरी सहकारी बँकेसाठी व एक रकमी कर्ज परतफेड योजनेनुसार सदर जी मुद्दल किंवा व्याज किमान 5% रक्कम भरणे आवश्यक आहे। त्यानंतर नागरी सहकारी बँकांसाठी परतफेड योजनेअंतर्गत अर्ज मंजुरी प्राप्त झालेल्या जे कर्जदार आहेत त्यांना 1 महिन्यात तडजोडी सर्व रक्कम भरणे आवश्यक आहे। अशा प्रकारे 24 महिन्यात तडजोड रकमेचा भरणा अर्जदारांनी न केल्यास अर्जदारास दिलेली सवलत रद्द करण्यात येईल याची सर्वांनी दक्षता घ्यावी। सर्व येणे रक्कम वसूल करण्याचा अधिकार बँकेस राहील। योजनेसंबंधित तरतुदी आता काय आहेत त्या योजनेत बदल करायचा अधिकार बँकेंना असणार। सदर योजना स्वीकारल्यानंतर ती सर्व कर्जदारांना कोणताही भेदभाव न करता समान पद्धतीने लागू करण्याचे बंधन बँकांवर राहील। एक रकमी कर्ज परतफेड योजनेअंतर्गत सवलत देणाऱ्या कर्ज खात्यांना महाराष्ट्र सहकार नियम 1961 चे नियम 49 अंतर्गत नमूद केलेले उल्लेखनीयची प्रक्रिया लागू होणार नाही।
या योजनेअंतर्गत तडजोड केलेल्या खात्याची सर्व माहिती वार्षिक साधारण सभेने नोंद करण्यासाठी पुढील वार्षिक सभेत स्वतंत्र विषयाद्वारे देण्याचे बंधन बँकेवर राहील। या योजनेअंतर्गत होणाऱ्या वसुलीवर सरचार्ज लागणार नाही। जमीनदार हे सहकर्जदार असल्याने या योजनेअंतर्गत कर्जदाराने अर्ज केला नाही तर तो जमीनदारांनाही अर्ज करता येईल। सदर योजना ही राज्यातील मल्टीस्टेट सहकारी बँक सोडून इतर सर्व सहकारी बँकांना लागू होईल। या योजनेबाबत जे वैशिष्ट्य, तडजोडीची सूत्र, विशिष्ट अर्जदाराने करावयाचा अर्जाचा नमुना, परिशिष्ट ड मंजुरी पत्राचा नमुना, परिशिष्ट ई वार्षिक सर्वसाधारण सभेसमोर घ्यायची माहिती, परिशिष्ट ब1 बुडीत कर्जासंदर्भात तडजोडीचे सूत्र, विशिष्ट ब2 मयत कर्जदाराच्या कर्ज खात्याच्या संदर्भात तडजोडीने सूत्र जोडली आहेत। अशा प्रकारे हा GR आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता हा GR। असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सपोर्ट करा। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।